अंदाज गोलंदाजांसाठी सायकल आणि त्याच्यानंतर आकर्षक ट्रॉफ्या, आकर्षक पारितोषिके सातत्याने खेळाडूंसाठी इथे देण्यात येतील. तर जाऊया मॅच. या ठिकाणी आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय अर्थात मित्रांनो माजी सरपंच असताना ज्यांनी धुतुमचा सर्वांगीण विकास केला, परंतु आज मित्रांनो सर्वात मोठी गर्वाची बाब म्हणजे एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या माध्यमातून अर्थात आदरणीय सन्माननीय धनाजी महादेव ठाकूर वयाच्या 67व्या वर्षाचं औचित्य साधून अर्थात वाढदिवसाचं औचित्य साधून ज्यांच्या माध्यमातून डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेलफेअर अर्थात महाराष्ट्र राज्य फ्लॅग डे फंड्स या अर्थात सैनिकांसाठी रोख रक्कम 5 लाखाची धनराशी ज्यांनी सपोर्ट केले असे आदरणीय सन्माननीय अर्थात धनाजी महादेव ठाकूर यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. जोरदार टाळ्याने मित्रांनो त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करायचं आहे. 5 लाख रुपयाची धनराशी महाराष्ट्र राज्य फ्लॅग डे फंड्स या अर्थात या सैनिकांसाठी ज्यांनी दिलेलं आहे. ओटू प्रवीण गायकर सर. तर जाऊया मॅचच्या दिशेने. बॉल पहिलाच पडेल. गोलंदाज येत आहेत लेफ्ट आर्म फ्रॉम द विकेट. पहिलाच बॉल अगदी ऑफ स्टंप यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि पहिल्याच बॉलवरती इथे फलंदाजाला बीट करत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत संकेत मोकल आणि त्यांना साथ देतील अनिकेत मोकल. ही सलामीची जोडी तुम्हाला अर्थातच जिया 11 गावदेवी साई संघाच्या माध्यमातून तुम्हाला ही सलामीची जोडी पाहायला मिळते आणि गोलंदाजी मार्कवरती येत आहेत ते समाधान पाटील. इट्स अ क्वालिटी क्रिकेटर. पुन्हा एकदा राऊंड द विकेटने आले होते परंतु यावेळी बॉलला उडवलाय. हवेमध्ये बॉल आहे आणि तो जाईल वाईड स्लॉंग ऑनच्या डोक्यावरून. इथे डावाची सुरुवात करत असताना फलंदाज संकेत मोकलच्या बॅट मधून आलाय हा तडाखा षटकार. थँक्यू डीजे. का मला आत्ताच उसरलीच्या नाईट स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द टुर्नामेंट 2 व्हीलर बाईक देऊन खऱ्या अर्थानं गौरवण्यात आलं ते त्याचं उत्तर इथे सांगत असताना षटकार ठोकला या फलंदाजानं. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट फटकावून साईडला एक्झिक्यूट केलाय. तिथे डीपला क्षेत्ररक्षक येत आहेत. उचलतील बॉलला. एक धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं गावदेवी जिया 11 गावदेवी साई संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 या धावसंख्येवरती. 5 ओव्हरची मॅच असेल आणि एकंदरीत विचार केला तर 5 ओव्हरमध्ये आय थिंक प्रथम बॅटिंग करत असताना इथे जिया 11 गावदेवी साई संघ तर नक्कीच 60+ करण्याचा प्रयत्न करेल, परंतु जी गोलंदाजी खऱ्या अर्थानं वंश 11 मरुआई विंधने या संघाची ताकद आहे त्या ताकदीच्या जोरावरती कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न मात्र इथे नक्कीच करतील. स्ट्राईक एंडला फलंदाज येत आहेत ते आता अनिकेत मोगल. डावाची सुरुवात अतिशय दमदार झाली. दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून गोलंदाजने पहिला बॉल निर्धाव फेकला आणि त्याच्यानंतर त्याला लगेच उत्तर दिलं षटकार आणि सिंगल घेत असताना आता स्ट्राईक मात्र रोटेट केली. हे महत्वाचं असतं. षटकार आल्यानंतर सिंगल घेणं तुमच्यासाठी भरपूर गरजेचं असतं आणि हेच मैदानात तुम्हाला चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड जी इथे करत होते आणि यावेळेस पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. बघा विचार भरपूर चांगले, कारण सातत्याने जर तुम्हाला चौकार षटकार येत नसतील तर तुम्ही एकेरी दुहेरी धावा घेऊन जे तुम्हाला प्रथम बॅटिंग करत असताना टार्गेट सेट करायचं आहे ते टार्गेट कदाचित तुम्हाला सेट करावं लागेल. एका धावेच्या मदतीनं धावा झाल्या धाव फलकावरती ते 8-5 षटकांची ही लढत असेल आणि एकंदरीत विचार केलात तर 5 षटकामध्ये नक्कीच आम्ही आत्ताच उल्लेख केला होता की 60+ करण्याचा प्रयत्न करील, परंतु विंधने संघ देखील तितकीच ताकदीची गोलंदाजी संबोधली जाते. यावेळेस व्हेरी गुड लाईन. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज नेहमी सातत्याने उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी थोड्याशा अडचणी निर्माण करत असतात, परंतु इथे ती देखील अडचण निर्माण केली गेली आणि या पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये इथे निर्धाव बॉल फेकण्यामध्ये यशस्वी झालेत. लेफ्ट आर्म राऊंड द स्टंप पुन्हा एकदा तयार होत आहेत. थोडेसे अडखळले स्वतःच्या गोलंदाजीमध्ये कदाचित पुन्हा एकदा पॅकअप घेत आहेत. अगदी शॉर्ट रनरअप तुम्ही त्यांचं पाहता आणि कधी कधी असं होतं की जेव्हा तुम्ही शॉर्ट रनअपने गोलंदाजी करता तर तुमचे अचूक बॉल सध्याने पडले जातात. यावेळेस फटका प्रॉपर आहे व्ही शेप मध्ये जिथे खेळाडूचा सर्वात सेफ झोन संबोधलं जातं आणि हा बॉल जाईल लॉंग ऑनला बीट करत सीमा रेषा पार. 1 बाउंस ओव्हर द लाईन. ये दिल मांगे मोर. वेलकम फॉर षटक इथे कंप्लीट झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात बिनगडी बाद असताना 12. राजे शिवछत्रपतींचं सुमधुर संगीत ऐकलं. शिवनिरीच्या क्षितिजावर उगवलेला एक तेजोमय सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. खूप आले खूप गेले नाही कोण त्या सम. करुणी शत्रूची जमथाक करीला स्वराज्याचा उद्धार.
करताना राजांचे स्वराज्य, पाठीशी होते विश्वासू सरदार, घेतला एक एक गड हाताशी, केले निर्माण आपले राज्य, जन्म दिला एका वाघास, त्याला म्हणतात छावाज, केले रयतेचे राज्य तयार, म्हणून म्हणतात जाणता राजा त्यास, असा राजा होणे नाही. या छत्रपती शिवरायांना आपण या स्पर्धेच्या वतीनं मानाचा मुजरा देऊया. इट्स अ व्हेरी गुड बॉलिंग अँड अ गुड बॅटिंग. दोन्ही क्वालिटी क्रिकेट तुम्हाला पहिल्याच पॉवर प्ले मध्ये इथे पाहायला मिळालं. आणि जशी डावाची सुरुवात हवी होती, जिया 11 गावदेवी साई संघाच्या फलंदाजांना कॅप्टनला अपेक्षा होती की सलामीची जोडी अशीच कामगिरी करेल, आणि तशीच कामगिरी होत असताना 12 धावा झाल्यात. आय थिंक जर प्रत्येक ओव्हरमध्ये इथे 12 धावा जर बनवल्या, मला तर 60 धावा 5 षटकामध्ये सहजासहजी इथे बनवू शकतील. पॉवर प्ले मध्ये विकेट गमावलं नाहीये, हे बेनिफिट असेल जिया 11 गावदेवी साई संघाला. कदाचित जर ही पार्टनरशिप सातत्याने दमदार होत गेली तर मग प्रश्नचिन्ह उमटतील. ते अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या वंश 11 मरुवाई विंदने संघासमोर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, चेंजेस तुम्हाला पाहायला मिळेल. आता येत आहेत आकाश गोलंदाजीवरती. पहिल्याच बॉलवरती फुल टॉस बॉल होता, त्याला भिरकावून दिलाय इथे मिड विकेटच्या दिशेनं, परंतु अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ते अर्थात विंदने संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून तोपर्यंत 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज अनिकेत मुघल. उंच बांधा असणारा हा खेळाडू, सातत्याने बिग हिटर ज्याला संबोधलं जातं, बिग पिच हिटर ज्याला संबोधलं जातं. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूची वर्णी तुम्ही पाहिलीत, आणि तसाच खेळ मात्र इथे दाखवावा लागेल. वेग आहे अतिशय जबरदस्त भन्नाट वेगाने फेकलेला हा चेंडू तुम्ही पाहिलात. आणि रात्रीच्या खेळामध्ये तुम्हाला हेच तर पाहायला हवं होतं की ज्या पद्धतीने तुमच्याकडे जेवढे वेगवान गोलंदाज असतील ते तुमचं बेनिफिट असतं. कारण दिवसा क्रिकेट खेळणं आणि रात्री क्रिकेट खेळणं हे खूप फरक असतं. पुन्हा एक डाऊन साईडला फटका एक्झिक्यूट केलाय. आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल बीट केला खेळाडूला, आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार. 1 माउस ओव्हर द लाईन. पुन्हा पंचांचा इशारा येईल, चौकार. अर्थानं 2 वर्षानंतर भाविकांना मात्र आईचं दार उघडलं गेलं, आणि 8 तारखेला मात्र आईचा पालखी सोहळा तुम्ही कारला एकविरा या ठिकाणी पाहिलं. तूच आमचा मान, तूच आमचा अभिमान, आई एकविरा तुझ्या मुलेगा आहे हे आमचं आयुष्य खरं छान. अखंड आगरी कोली कराडींची कुलस्वामिनी आई एकविरेचं हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं डीजे राजा यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने आले होते. यावेळी बॅटची एज लागली होती, परंतु यष्टिरक्षकांची चोख कामगिरी तुम्हाला इथे पाहायला मिळते. बघा, पहिल्या बॉलवरती 2 धावा, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आला चौकार, आणि त्याच्यानंतर आला एक निर्धाव चेंडू. म्हणजे एक गोलंदाजाची एक फलंदाजाची धावा धावफलकावरती लागतायत, त्या म्हणजेच 18. सेकंड पॉवर प्ले मैदानावरती. यावेळी साबेता आहे फटका. जसा यॉर्कर फेकला तसा त्याला उत्तर दिला. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला भिरकावून दिलाय. पंचांचा इशारा येईल, हा बॉल जाईल सीमा पार, षटकार. थँक्यू. प्रकल्पग्रस्तांचे कैवारी आणि तुम्हा सर्वांचे आगरी हृदय सम्राट अर्थातच स्वर्गीय लोकनेते दीपा पाटील साहेबांचं हे सुमधुर संगीत तुम्ही ऐकलं. अतिशय जबरदस्त फटका होता. जसा यॉर्कर लेन फेकण्याचा प्रयत्न केला होता, आणि आजकाल टेनिस क्रिकेट असो मग आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, जेव्हा तुम्ही यॉर्कर लेन बॉल फेकाल तेव्हा तुम्हाला महेंद्रसिंग धोनी स्टाईल हेलिकॉप्टर षटकार देखील पाहायला मिळतो. इथे देखील तोच प्रयत्न होता, परंतु थ्रो कदाचित अगोदर केला असता तर थोडासा स्लो झाला थ्रो इथे नक्कीच, आणि फलंदाज सिंगल रन कंप्लीट करतायत. आणि अशा पद्धतीने सेकंड पॉवर प्ले देखील इथे कंप्लीट होईल. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय मजबूत स्थितीमध्ये तुम्ही संघ जिया 11 गावदेवी साईला पाहाल. एकूण धावा झाल्या धावफलकावरती, बिनगडी बाद असताना 25 धावा. मजबूत स्थिती 12.5च्या सरासरीनं इथे धावा तुम्हाला खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहेत.
त्या जिया 11 गावदेवी साई संघाच्या माध्यमातून आणि दमदार सुरुवात पहिल्याच 2 फलंदाजांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. राईट स्टार्ट कशाला म्हणावं, डाबाची सुरुवात चांगली कशासाठी म्हणावी हे त्याचं प्रत्युत्तर देत असताना जिया 11 गावदेवी साई संघाचे हे 2 अफलातून फलंदाज करतायत. आणि जर एकंदरीत जर हे फलंदाज सेट झाले मैदानावरती तर मात्र तुमच्या समोर खूप अडचणी होतील. आणि हे दाखवत असताना आतापर्यंत तर फलंदाजी भरपूर चांगली झाली. पहिल्या ओव्हरमध्ये समाधान पाटील यांनी धावा खर्च केल्या टोटल 12 आणि त्याच्यानंतर सेकंड स्पेलमध्ये आता गोलंदाजीसाठी आलेत समाधान आलेत गोलंदाजी मार्कवरती सेकंड स्पेलमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने पुन्हा एकदा येतील, माफ करा लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने येतील पुन्हा एकदा. याच्यानंतर होणारी मॅच असेल बघा भूमी 11 कुंदे आय थिंक कल्याण परिसरातील हा संघ आणि त्याच्यानंतर ओम साई भंगारपाडा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो की 5 षटकं कंप्लीट होण्याच्या अगोदर तुम्हाला इथं टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे, टी शर्टसाठी देखील आपण रिपोर्टिंग करायची आहे. वाड शॉट कव्हर पॉइंटच्या वरून बॉलला फिरकावून दिलाय, जबरदस्त शॉट सिलेक्शन आणि हा बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द लाईन. कट बॅटिंग साकारतोय संकेत आणि बॉल सीमा पार चौकार. माफ करा फलंदाज होते मला तर वाटतं त्या ठिकाणी अनिकेत मुकल यांच्या बॅटमधून आला हा चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा लागल्या धावफलकावरती त्या एकूण 29 धावा. जबरदस्त पार्टनरशिप या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. कदाचित ही पार्टनरशिप तोडण्यामध्ये यशस्वी झाले नाहीत तर भरपूर धावा होतील. इथे देखील वेग पाहायला मिळाला. समाधान ॲज अ गुड क्रिकेटर सातत्याने चांगले गोलंदाज आणि प्रोफेसर देखील आहेत. आणि इथे मात्र त्यांचा जर विचार केला तुम्ही पहिल्या पॉवर प्लेमध्ये 12 जरी धावा गेल्या असल्या तेवढ्या मोठ्या नाही म्हणू शकत कारण तिथे फलंदाजाला मुभा असते, फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतात. ऑन साइडला फटका, व्हाट अ शॉट, गुड ना टेक, तमाशा देख आणि बॉल जाईल लॉंग ऑनच्या वरून सीमा रेषा पार. पंचांचा इशारा येईल, बिग 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 इट. वाड शॉट 99 षटकार तुम्ही अनिकेतच्या बॅटमधून पाहिलात. कोटी देवांचे अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. राजांची सुमधुर संगीत तुम्ही ऐकलीत. कधी कधी असं होतं ना जेव्हा तुम्ही 2 पावले मागे सरकता संपूर्ण ताकद तुम्ही तुमच्या पंजामध्ये घेता आणि त्याच्यानंतर विचार केलात तर चेंडू आपण द्यायचंय. आणि तेव्हा संपूर्ण ताकद जेव्हा पंजामध्ये घेत असतो ना तेव्हा एक परफेक्ट ताकद आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतंय. तर षटकार आलाय, षटकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 35 आणि फलंदाज अनिकेत मोकल खेळतायत 10 बॉलमध्ये 24 धावांची ही दमदार फलंदाजी. पीटीसी लाईव्ह पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा किरण अँड केतन आणि संदीप वास्कर आणि संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थानं लाईव्ह घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत पाहायला मिळाले. या स्पर्धेमध्ये अर्धशतकांचा विचार केलात तर आतापर्यंत एक अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं ते म्हणजेच गावदेवी सती स्मृती गावठाण संघाचा संस्कार स्पोर्ट्स गावदेवी गावठाण करण मडवी याने 18 चेंडूंमध्ये 51 धाव्यांची अफलातून इनिंग साकारली होती. कदाचित ही इनिंग देखील हा फलंदाज अनिकेत साकारू शकतो कारण इथे 3रा ओव्हर मार्गस्थ असताना तर नक्की सिंगल्सच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 36. स्वतः अनिकेत पोहोचलेत ते वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती. कौतुक करावं संकेत यांचं तेवढंच कमी कारण ते देखील साथ देत आहेत इथे अनिकेतला. आणि या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत एक जबरदस्त पार्टनरशिप फर्स्ट विकेटसाठी पाहायला मिळाली. इथे देखील फटका प्रॉपर आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉल जाईल सीमा रेषा पार. आता मात्र खेळवडच करतायत गोलंदाजांकडे आणि हा बॉल देखील सीमा पार. षटकार अप्रतिम सुमधुर संगीत तुम्ही ऐकलीत. छत्रपती खऱ्या अर्थानं शंभू राजे स्वराज्याचा छावा यांचं तुम्ही सुमधुर संगीत ऐकल्यात. 100वा षटकार कंप्लीट या स्पर्धेमधला तुम्हाला पाहायला मिळाला.
यावेळी अगदी पायामध्ये बॉल फेकण्याचा प्रयत्न केला होता, परंतु निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 3 षटकं कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय दमदार सुरुवात. धाबा झाल्या धावफलकावरती, त्या म्हणजेच बिनगडी बाद असताना 42. येस सर. हॅलो, या ठिकाणी विनंती असेल की लगेचच आपण जलपाण्याची ट्रॉली घेऊन जायचं आहे 3 षटक झाल्यानंतर. चला लवकरात लवकर, कारण आपण पाहिला तर या रजनीतील तिसरा दिवस, आजचा फायनलचा दिवस, आणि पाहिलं तर नक्कीच या ठिकाणी आम्हाला आमचे स्कोरर सुदर्शन पाटील तारा आता सांगतात की बरोबर पहिला चेंडू या ठिकाणी 8:12 पडलाय. काय मित्रांनो स्कोरिंगचं काम पाहताय. अर्थात मित्रांनो खास करून पारदर्शक हे काम मित्रांनो, ज्यावेळी सबनीस अर्थात आऊजी बालाजी त्या 350 वर्षापूर्वी जे काम पाहत होतं आणि त्याच या ठिकाणी खास करून ज्यांच्या माध्यमातून हे काम पाहिलं जातोय, अपडेटर आहेत पिंट्या खरत. अर्थात मित्रांनो हे सुद्धा एक गोड व्यक्तिमत्व आलाय. पाहायचं या ठिकाणी अनेक मान्यवरांचं शुभ आगमन आहेत. खास करून पाहिलं तर या ठिकाणी ज्यांचं शुभ आगमन अर्थात आपण पाहिलं तर मित्रांनो राजांचे निस्सिम भक्त, एक नाट्यकर्मी अर्थात मित्रांनो एक नाट्यप्रेमी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय या ठिकाणी आदरणीय सन्मानी अर्थात गजानन पाटील विंधणे अर्थात आभालमायाचे अर्थात सदनाचे मालक आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी अर्थात विंधणे गावचे माजी सरपंच अर्थात विद्यमान सदस्य वसंत नवाले, तसेच त्यांचे बंधुराजे या ठिकाणी बलिराम नवाले यांचं सुद्धा शुभागमन आहे. तसेच आदरणीय सन्मानी अर्थात ववळे गावचे अर्थात एक प्रतिष्ठित नागरिक आणि समर्थ दाससेवक. मित्रांनो समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडली कोण आहे, जयाची वर्णिता लोक तिनी नोपेक्षी कदा रामदासाबाई. अर्थात भगवान या ठिकाणी आदरणीय सन्मानी भगवान नवाले बाबांचं शुभागमन आहे. यांचं सुद्धा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. आणि खास करून या ठिकाणी आमच्या गावातील प्रतिष्ठित नागरिक अमृत रामचंद्र ठाकूर, तसेच या ठिकाणी आणखीच भगवान गायकवाड या ठिकाणी साहेबांचं शुभ आगमन आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक सरचे स्वागत असेल. तर पुन्हा एकदा जाऊया आपण अर्थात या पहिल्या सत्रातील षटक क्रमांक 4थ्या षटकाकडे. ओटू प्रवीण गायकर सर. थँक्यू. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आलेत. प्रणय पहिल्याच बॉलवरती हाफ हेलिकॉप्टर खोदलाय, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत. इट्स अ व्हेरी गुड कॅच. एका क्षणाला वाटलं होतं झेल सुटेल आणि षटकार जाईल, परंतु सेकंड अटेम्प्ट मध्ये इट्स अ व्हेरी गुड फिल्डिंग आणि पहिला धक्का लागेल तो जिया 11 गावदेवी साई टीमला. बॅट्समन होतील अनिकेत. बॅक टू द पॅव्हिलियन. तर अनिकेत यांच्या माध्यमातून आज झेल टिपला गेला. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का लागेल. प्रतीक आलेत नवीन फलंदाज. सच अ डेंजरस ऑलराऊंडर फ्रॉम द गावदेवी साई. जिया 11 गावदेवी साई संघाचा सर्वात खतरनाक अष्टपैलू खेळाडू ज्याला संबोधलं जातं तो फलंदाज झालात मैदानावरती. आता प्रतीक मोगल कॅप्टन. संघाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. राकेश सारखे अनुभवी खेळाडू त्यांच्या स्क्वॅडमध्ये आहेत, परंतु या वादळाला कोण थांबवेल. जसा बॉल आला बॅटच्या रडारमध्ये आणि फेकून दिलाय लॉंग ऑनच्या क्षेत्रच्या डोक्यावरून. ते बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. नो चान्स. इन टू द फॅन्स. षटकार तू पण ठोक. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावा झाल्या धावफलकावरती 48 धावा. आणि एकूण जर विचार केलात तर वैयक्तिक संकेत खेळतायत 23 या धाव संख्येवरती. 8 बॉल फेस केल्यानंतर आणि नवीन फलंदाज प्रतीक नॉन स्ट्राइक एंडला. गोलंदाज सज्ज. डावखुरी हाताचा हा गोलंदाज अतिशय वेगाने फेकण्याचा प्रयत्न. अगोदर थोडेसे घाबरले होते की पंच व्हाईट बॉल देतील. पहिले तुम्ही तुमच्या फॉलोथ रूम मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न करा, नंतर तुम्ही पंचांच्या रिॲक्शन बघा. कदाचित एक धाव देखील कंप्लीट करता आली असते, परंतु इथे नकार दिला संकेत यानं आणि इट्स अ वाईट बॉल कॉल. एक्स्ट्रा धाव संख्येमध्ये इथे वाढ होईल आणि एका धावेनं धावफलकावरती धावा लागतायत त्या 49 धावा. जबरदस्त सुरुवात इथे म्हणावी लागेल. ती प्रथम बॅटिंग करत असताना आजच्या रात्रीमध्ये 3 दिवसीय स्पर्धा. पहिल्या रात्रीमध्ये भैरवनाथ 11 धुतुम संघ क्वालिफाय झालाय सुपर 3 मध्ये आणि त्याच्यानंतर कालची रात्र विठ्ठल रखुमाई जासई संघानं गाजवली. याच दरम्यान पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. दमदार नेतृत्व आणि सातत्याने जेव्हा जेव्हा आमच्या विभागामध्ये स्पर्धा होत असतात तेव्हा तेव्हा दमदार योगदान साहेबांचं.
नेहमी स्पर्धेला दिलं जातं. वलभगावचे खऱ्या अर्थानं भूमिपुत्र आणि सातत्याने गोरगरिबांचे कैवारी. मग त्यांना कुठलंही तुम्ही आमंत्रण द्या, सातत्य लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत, वयोवृद्धांपर्यंत आणि छोट्यांपासून सर्वांना समान वागणूक देणारे पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय काशीनाथ पाटील साहेबांचं व्यासपीठावरती शुभागमन. यावेळी सभेत आहे फटका. बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते परंतु थोडेसे दूर राहिले आणि या ठिकाणी विचार केला तर नक्कीच एक धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं जिया 11 गावदेवी साई संघाच्या 50 धावा कंप्लीट होत आहेत धाव फलकावरती. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि अगोदरच आम्ही सांगितलं होतं श्याम ठाकूर सर की कमीत कमी इथे 50 ते 60 धावा सहज होतील. जशी बॅटिंग होत होती दोन्ही संघ फलंदाजाच्या माध्यमातून, बॅटची एज होती, हाफ चान्स होता इथे. कदाचित हा जल झेल टिपला असता यष्टी रक्षकानं तर ते कॅप्टन प्रतीक याला बाद करू शकले असते, परंतु नशिबाची साथ मानावी लागेल या खेळाडूला आणि फलंदाज जीवनदान मिळत आहेत फलंदाजाला. डॉट बॉल इथे समाप्ती होते. शेवटचा एक बॉल शिल्लक असेल. मग जाऊया श्याम ठाकूर सरांकडे. मान्यवरांचं खरं इथे आगमन झालंय. 50 धावा धाव फलकावरती, 7 चेंडू अजूनही शिल्लक असतील पहिल्या डावातील आणि इथे गोलंदाज कमबॅक करतायत ते म्हणजेच प्रणय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न, व्हेरी गुड कमबॅक. शेवटच्या 2 बॉलवरती अतिशय जबरदस्त वापसी केली. षटकार जरी आला असला तरी मात्र त्याच्या या ओव्हर्समध्ये त्याने धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 8. षटकार आला होता मला तर वाटतं दुसऱ्या बॉलवरती, त्याच्यानंतर त्याने स्वतःला कमबॅक करून घेतलं आणि इथे फलंदाजाला देखील एक बाद केलं जो अतिशय तुटून पडला होता गोलंदाजांवरती, तो म्हणजेच अनिकेत. आणि अशा पद्धतीने 4 षटक कंप्लीट झालेत. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्यात धाव फलकावरती 50. एक गडी बाद जिया 11 गावदेवी साई. नक्कीच प्रवीण गायकर सर, पाहिलं तर साई म्हटला तर एक मोठे नाव आहे आणि म्हणूनच या ठिकाणी अतिथी देव भव अनेक मान्यवरांचं शुभागमन अर्थात शरद दादांवरती असणारं प्रेम आणि म्हणूनच आदरणीय सन्मानी अर्थात माजी सभापती पनवेल काशीनाथ पाटील या नक्कीच साहेबांचं शुभागमन आहे. परंतु आज मित्रांनो पाहिलं तर या धुतुम गावामध्ये सातत्यानं 2 दिवस उत्सव आणि उत्सव आणि उत्सव. 2 दिवस का तर मी म्हणेन काल आणि परवाच्या दिवसापासून हा जणू काही मेलावाच भरलेला आहे की काय. कारण पाहिलं तर आपण पाहिलं तरी सुरुवात झाली नाईट टुर्नामेंटला आणि आजचा दिवस अर्थात मित्रांनो आज पाहिलं तर बलभीम अर्थात भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती या बलभीमाचा अर्थात जयंती महोत्सव आणि म्हणूनच आजचा दिवस आहे मित्रांनो सोनियाचा का. आणि खास करून 16 अर्थात या ठिकाणी म्हटलं तर आज बरोबर चैत्र महिन्यातील पौर्णिमा. खास करून मित्रांनो या ठिकाणी हनुमंत महोत्सव असेल आणि या ठिकाणी छत्रपती महाराजांना अर्थात जो दिवस अर्थात देवाज्ञा झाली तो आजचा दिवस. आणि खास करून मित्रांनो मरुआईचे निस्सिम भक्त धनाजी महादेव ठाकूर तब्बल 5 लाखाची मूर्ती आज त्यांनी प्राणप्रतिष्ठा या धुतुम गावामध्ये केलेली आहे. असे दानशूर दातृत्व अर्थात या ठिकाणी आदरणीय सन्माननीय धनाजी महादेव ठाकूर यांचं शुभागमन आहे. वयाच्या 67च्या दिवसाचं औचित्य साधलं आणि आपण सांगू यावेळेस आलाय दमदार अर्थात या ठिकाणी पाहिलंय ठोक मित्रांनो पाहिलं जबरदस्त एक षटकार हाय अँड हँडसम. डीजे वाजव. थँक्यू डीजे. अतिशय बरोबर उल्लेख केला तुम्ही. आणि एक भाग्याचा दिवस म्हणजे शनिवार मारुती रायाचा दिवस आणि त्याच दिवशी तुम्ही खऱ्या अर्थानं जन्मोत्सव मारुती रायाचा खऱ्या अर्थानं पाहता. तर षटकार ठोकलाय वाघानं. तर थर्ड अंपायर जायचंय लगेच मैदानात. पंच बाविस्कर सर थर्ड अंपायर बॉलिंगवर आक्षेप. नक्कीच प्रणित तुम्ही स्क्वेअर लेगला जायचं आहे आणि ते पाहतील. ओके चालेल ठीक आहे. तुम्ही ऑफिशियल पंच तुम्ही दिसन देऊ शकता याची नोंद घ्या. तर जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजावरती आक्षेप आणि पहिल्याच बॉलवरती संकेतने आल्या ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या मदतीने संकेत खेळतायत. 11 चेंडूंचा सामना केल्यानंतर 30 या धावसंख्येवरती धावा लागल्या धाव फलकावरती 56 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाज स्वप्नील जोशी गोलंदाजी मार्क वरती आणि कदाचित विचार केला तर दडपण टाकण्याचा प्रयत्न केला फलंदाजांना. यावेळी ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक. असं वाटलं की मुंबई इंडियन्सचा जंगली शेर किरण पोलार्ड मैदानात धाडतो की काय आणि त्याने ठोकलाय पुन्हा एकदा इथे षटकार. या षटकाराच्या मदतीने 62 धावा झाल्या धाव फलकावरती. ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ते नक्की विचारतायत गोरसाई आहे का. गोरसाई संघ नाही, वडवली बी संघ पण नाही, वाकलन देखील नाहीये, त्याच्यानंतर वसार नाहीये, शिवकर संघ देखील नाहीये. याची नोंद घ्या. आम्ही तुमच्यापर्यंत शेड्यूल थोड्याशा वेळात पोहोचतो. एक इनिंग समाप्त झाल्यानंतर पहिली मॅच तुमच्या भेटीसाठी येते साई विरुद्ध विंदने. यावेळी सावेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉलवरती आणि 2 क्षेत्ररक्षामध्ये तालमेल नव्हता. तालमेल बिघडलं गेलं आणि बघतच राहिले कदाचित ते दुसरी धाव देखील कंप्लीट होईल.
खराब क्रिकेट वंश 11 मरुवाई विंदने संघाच्या खेळाडूंच्या माध्यमातून जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा केल्या गेल्या. फलंदाज ही संकेत सुरक्षित असतील आणि या 2 धावेच्या मदतीनं संकेत खेळतायत 38 या धावसंख्येवरती. आणि संपूर्ण 2 रात्रीचा मागचा विचार केला तर 64 धावा हायएस्ट होत्या आणि इथे विचार केला तर त्या धावांचा विक्रम कदाचित इथे मोडला जाईल. बाल शिल्लक असतील 3 आणि अर्धशतकासाठी इथे फक्त 12 धाव्यांची गरज असेल. ती फलंदाज संकेत याला दाखवून दिलं की मागची 2 दिवसापूर्वीची स्पर्धा सरपंच चषक उसरली तिथे मला बाईक मिळाली होती माझ्या खेळाच्या जोरावरती आणि सांघिक खेळ सर्व खेळाडूने दमदार कामगिरी केली. परंतु इथे देखील तो हा खेळाडू अर्धशतक ठोकेल काय. बॅटची एज लागली होती परंतु मिसफिल्डिंग झाली तिथे समाधान होते. एक धाव कंप्लीट होते स्वतःला कव्हर करतील तोपर्यंत दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीनं धावा लागतायत धाव फलकावरती. त्या म्हणजे 66. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साई क्रिकेट संघासाठी. सर्वाधिक धावा सरपंच उपसरपंच चषक स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम इथे नोंदवलाय तो जिया 11 अर्थातच गावदेवी साई या संघानं. मागच्या काही वर्षांमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये संघ तुम्ही खऱ्या अर्थानं पाहता. चला भूमी 11 कुंदे आणि भंगारपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आम्ही विनंती करतो की आपण जास्त उशीर न घेता टी शर्ट लगेच घाला आणि टॉस साठी कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल लॉंग साईडला स्लॅश केलाय मिड विकेटच्या दिशेने परंतु लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु फलंदाजाला बाद व्हावं लागेल. ते अर्थातच तर पंच इशारा करा कुठला फलंदाज बाद संकेत की प्रतीक या ठिकाणी बाद असेल. दोन्ही पंच या ठिकाणी सल्ला मसलत करतील ॲज अ ऑफिशियल अंपायर. चांगले पंच सातत्याने तुम्ही पाहताय. तर पुन्हा एकदा मी अनाउन्समेंट करतो बघा नेक्स्ट मॅच असेल भूमी 11 कुंदे कल्याण परिसरातील हा संघ आणि त्यांना अगेन्स्ट फाईट करेल तो अर्थातच भंगारपाडा. तर तिसऱ्या अंपायरला रेफर करतायत अर्थातच चेक करतायत क्रॉसिंग झाली होती की नव्हती. पीटीसी लाईव्ह यांच्याकडे आपण जाऊया. तिसरे पंच देखील आमचे कमिटी मेंबर्स असतीलच ते लवकरच तुमच्यापर्यंत निर्णय इथे खऱ्या अर्थानं पोहोचवतील. एक धाव वेगाने कंप्लीट झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला तर संकेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवत होते. हॅलो तिसऱ्या पंच नक्कीच आपल्यापर्यंत आपला निर्णय पोहोचवतील परंतु पुढचा सामना असेल आपण या ठिकाणी लगेचच रिपोर्टिंग करायचे आहे आणि आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आहे. कुंदे विपक्ष भंगारपाडा सेकंड पुकार असेल आपल्यासाठी. कर्णधार आपण लगेचच यायचं आहे आणि टी शर्ट परिधान केल्यानंतर लगेचच नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. खास करून नक्कीच मित्रांनो मी म्हणत होतो की ज्या ठिकाणी अर्थात लाईव्ह पीटीसीच्या माध्यमातून तर आय थिंक संकेतला मला तर वाटतं मैदानातून बाहेर परतावं लागेल. येस संकेत इट्स आउट आणि धक्का लागेल. अतिशय प्रतीक्षा करावी लागली. संकेत होईल बाद मैदानातून बाहेर. दुसरा धक्का. संकेतने दमदार कामगिरी केली आणि इथे शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंग्स मधला. ऑन साइडला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून. एक धाव तर कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न थ्रो अगदी चांगला होता परंतु एसटी रक्षकानं जर पहिल्या अटेम्प्ट मध्ये कलेक्ट केला असता तर फलंदाजाला बाद केला असतं परंतु 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरी धावेच्या प्रयत्नासाठी फलंदाज इथे बाद होत आहेत आणि अशा पद्धतीनं पहिल्या 5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावा लागल्या धाव फलकावरती. त्या एकूण 3 गाडी बाद असताना 69 आणि 70 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. ती सेकंड इनिंग्स मध्ये वंश 11 मरुवाई विंदने संघाला. दिघोड्याची मॅच देखील असेल तुम्हाला या आजच्या लॉर्ड्स मध्ये. दिघोडे विरुद्ध धारावी आय थिंक ती मॅच असेल. तर 5 षटकं कंप्लीट झाले. जाऊया सेकंड इनिंग्स मध्ये धावा बनतील की धावा वाचवल्या जातील ते आपण पाहूया. तोपर्यंत जाऊया आपण श्याम ठाकूर सरांकडे पाहुण्यांच्या स्वागतासाठी. थँक्यू सो मच प्रवीण गायकर सर. नक्कीच अतिथी देव भव या उक्तीनुसार प्रत्येक पाहुणा आम्हाला देवानुसमान आणि म्हणूनच या ठिकाणी
या ठिकाणी मी विनंती करीन आदरणीय सन्मानी 69. अर्थात आपल्या गावातील उपसरपंच सरपंच चषकातील अर्थात प्रमुख आयोजक करते शरद ठाकूर साहेबांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय सन्मानी अर्थात माजी सभापती पनवेल काशीनाथ पाटील या साहेबांना नक्कीच साहेब आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपला आदर तिथं सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे. नक्कीच सर. काशीनाथ पाटील साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं की सातत्याने एक दमदार योगदान, मग क्रिकेट क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, नेहमी सातत्याने साहेबांनी उंच भरारी घेतली आणि सातत्याने मगाशी उल्लेख केला लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत ते वयोवृद्धांपर्यंत अतिशय प्रेमाने वागणूक देणारे काशीनाथ पाटील साहेबांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांसाठी. मित्रांनो, खऱ्या अर्थानं पनवेल पंचायत समितीचे माजी सभापती, एक दमदार नेतृत्व आणि त्यांचा इथे शुभ सन्मान. अर्थातच आमचे या स्पर्धेचे दमदार नेतृत्व शरद दावजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे शुभ सन्मान केला जाईल. तसेच पुढचा सत्कार असेल आदरणीय सन्मानी अर्थात पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग साहेबांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. मित्रांनो, नक्कीच पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर सर्वांगीण विकास अर्थात त्या ठिकाणी पंचायतीचा आपण पाहिला आणि म्हणूनच तरुणांचे नेतृत्व करत असताना संपूर्ण पंचायत अर्थात ज्या माध्यमातून सुशोभित करण्यात आलेल्या अर्थात भुजंग साहेब अर्थात स्वप्नील भुजंग, जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो यांच्यासाठी. कारण मित्रांनो, प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असणं महत्वाचं असतोय आणि ते स्वभाव अर्थात स्वप्नील भुजंग साहेबांचा. थँक्यू सो मच. नेक्स्ट या ठिकाणी अर्थात आदरणीय सन्माननीय वरचेओळे अर्थात समर्थ सेवक आहेत भगवान गायकवाड साहेब, आपणास विनंती असेल की या ठिकाणी आपला अतिथी सन्मान आपण स्वीकारायचा आहे. कारण मित्रांनो, समर्थाची या सेवका वक्र पाहे असा भूमंडळी कोण आहे, जयाची वर्णिता लोक तिनी नोपेक्षी कदा रामदास अभिमने. खास करून दास्तान फाट्यावरती शिवसमर्थ स्मारक आला आणि आम्हा अर्थात समर्थ सेवकांना नव चैतन्य देण्याचं काम अर्थात त्या समर्थ स्मारकातून होतोय. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या परमार्थातील दासांसाठी. अर्थात पुढचा सन्मान असेल या ठिकाणी आपण पाहिलं तर नक्कीच जेएनपीटीचे आदरणीय सन्मानी अर्थात सुप्रिटेंडेंट ऑफ द कस्टम जेएनपीटी आदरणीय सन्मानी अमित कुमार शहा यांना विनंती असेल की आपण आपला अतिथी सत्कार आपण स्वीकारायचा आहे. प्रेमाची उबदार शाल, मायेची उबदार शाल आणि खास करून नक्कीच या ठिकाणी सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि गोड मुवमेंट अर्थात सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. पारदर्शक कार अर्थात मित्रांनो नावाशेवा कस्टम सुप्रिटेंडेंट मध्ये असताना संपूर्ण सर्वांच्या महत्वाचं काम असतोय. आणि याच्यानंतर पुढचा सत्कार असेल या ठिकाणी आपण पाहिला तर नक्कीच आदरणीय सन्मानी अर्थात या ठिकाणी गजानन पाटील अर्थात आबालमाया विंदणे अर्थात मित्रांनो एक नाट्यकर्मी शिवाजी राजांचे निस्सीम भक्त आहेत मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटला की हृदयातून जय अशी प्रकार लहानांच्या आबावृद्धांच्या हृदयातून निघते असे शिवप्रेमी या ठिकाणी आबालमाया अर्थात सदनाचे प्रोप्रायटर मालक या ठिकाणी गजानन पाटील खास करून आमचे परममित्र आहेत. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी. त्याच्यानंतर अर्थात माजी सदस्य विंदणे ग्रामपंचायतचे या ठिकाणी विनंती असेल या ठिकाणी नक्कीच विनंती असेल या ठिकाणी यायचं आहे. खास करून वसंत नवाले आणि खास करून बलराम नवाले आपण बंधू, हा बंधुप्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. दोघे पण एकदाच यायचे. कारण मित्रांनो ही फेम अर्थात ही जर आपण पाहिलं तर दोघांना एकत्र पाहिलं तर वसंत कोण आणि बलिराम कोण हे मला कधी कधी प्रश्न पडतोय. परंतु मित्रांनो नक्कीच बंधुप्रेम पाहायला मिळतोय. दोघांसाठी एकच वस्त्र आपण द्यायचं आहे आणि एक गोड सन्मान चिन्ह देऊन जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो या ठिकाणी या दोघांसाठी. आणि मित्रांनो आजचा तिसरा दिवसाचं औचित्य काय नवीन असेल तर मित्रांनो पाहिलं तर आमर अकबर अँथोनी अर्थात मग महेंद्र ठाकूर असतील तर संतोष ठाकूर असतील आणि खास करून जयेश घरत असतील त्यांचा एक साथीदार मला एक चौथा दिसत नाही. नक्कीच प्रत्येक दिवशी वेगवेगळे अर्थात या ठिकाणी आपल्याला नवीन चित्र अर्थात नवीन ड्रेस आपल्याला एकत्र एक ड्रेस पाहायला मिळतोय या ठिकाणी. तसेच या ठिकाणी आदरणीय सन्मानी आपल्या गावातील प्रतिष्ठित सन्मानित नागरिक आदरणीय सन्मानी अर्थात अमृत रामचंद्र ठाकूर यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आपला या ठिकाणी आदर तिथ्य सत्कार आपण स्वीकारायचा आहे. आदरणीय अर्थात अमृत रामचंद्र ठाकूर. तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच संतोष ठाकूर यांचे भांचे या ठिकाणी विनंती असेल समाधान गायकवाड आपण सुद्धा यायचं आहे. तदनंतर पुढचा सत्कार असेल अर्थात प्रशांत अनंत ठाकूर आपण सुद्धा यायचं आहे. तदनंतर या ठिकाणी मान्यवर आहेत सतीश कटेकर भंगारपाडा आपण यायचं आहे या ठिकाणी आणि आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारायचा आहे. अनेक मान्यवरांची मांदी आलेली आहे. आदरणीय सन्मान्य सतीश कटेकर साहेब भंगारपाडा गेम ऑन होतोय मित्रांनो. आणि तदनंतर आपण पुन्हा एकदा मान्यवरांचा सत्कार अर्थात
मॅच पुन्हा एकदा संपल्यानंतर आपण सन्मान्यांचा पाहुण्यांच्या अर्थात सन्मानाकडे बोलणार आहे. पुन्हा एकदा सुमधुर गोड आवाज असेल. पुन्हा एकदा आपला समवेत जोडले जातील अर्थात प्रवीण गायकर मॅन फ्रॉम वाकडी. तो थैंक यू सर. बिल्कुल यहाँ पर शुरुआत दमदार होती हुई लॉन्ग ऑफ के बाहर फेंक दिया इस गेंद को सीमा रेखा पार. अंपायर का इशारा आएगा यहाँ पर 6 रन. नक्कीच एक सन्मान असेल या ठिकाणी मित्रांनो. नक्कीच डीपी वर्ल्ड अर्थात त्या ठिकाणी कर्मचारी करत असताना काम करत असताना सेवानिवृत्ती घेतली आणि तदनंतर आपण पाहिलं तर नक्कीच आपल्या धुतुम गावचे एक प्रेमल व्यक्तिमत्व आणि खास करून मित्रांनो आपण पाहिला SM पेस्टचे प्रोप्रायटर श्याम महादेव ठाकूर यांचे बंधू नामदेव महादेव ठाकूर यांना यथोचित सन्मानित करायचं आहे मित्रांनो. खास करून नक्कीच एक भजन प्रेमी खास करून गोड आवाज सुद्धा आहे त्यांचा. थँक्यू सो मच नामदेव महादेव ठाकूर. ओ टू प्रवीण गायकर सर. इस बार भी बेहतरीन स्ट्रोक है. कवर्स के ऊपर से मारने की कोशिश. पावर प्ले का पूरी तरीके से फायदा लेते हुए गेंद बिल्कुल सीमा रेखा के बाहर. बढ़िया शुरुआत. 4 रन. बिल्कुल स्वप्निल भुजंग साहब भी मैच का आनंद लेते हुए दमदार नेतृत्व. कम उम्र में उन्होंने बहुत बड़ा खास करके अपना नाम कमाया और हमेशा दमदार योगदान क्रिकेट के लिए देते हैं. उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. शुरुआत लाजवाब. जानते हैं बड़े स्कोर का पीछा करना है. 70 रन यहाँ पर बनाने हैं और उसकी अगर बात करेंगे 70 रनों की तो उसका जवाब देते हुए दमदार शुरुआत हो चुकी है. वंश 11 मरुआई विंदने टीम के बल्लेबाजों के ओर से. स्ट्राइकर बल्लेबाज है मेरे ख्याल से सूरज पाटिल. इट्स अ वेरी गुड स्टार्ट. स्लोवर किया था, पढ़ लिया था इस गेंद को, लेकिन लॉन्ग ऑफ पे फील्डर है मौजूद. इस बार एक ही रन मिलेगा. प्रशांत थे वहां पर मौजूद. एक के साथ यहां पर छोर बदले दोनों बल्लेबाजों ने और टीम की जनसंख्या पहुंचती हुई टोटल बात करेंगे 12 रन. आज के मैचेस से पहला मुकाबला खेला है मैदान के ऊपर बिल्कुल जारी है. यानी कि विंदने और साई के बीच में दूसरा मुकाबला खेला जाएगा. बिल्कुल यहाँ पर बंगारपड़ा विपक्ष भूमि 11 कुंदे. तीसरा मुकाबला दिगोड़े विपक्ष दारावे. अंतिम मुकाबला RCC पेट और उनके खिलाफ एक टीम होगी. तो इस बार फुल टॉस बॉल फेंकी थी. गुड ने टेक तमाशे देख. मिड विकेट सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाती हुई. 4 रन. तो इस बार भी बढ़िया शॉट वी शेप में. इट्स गॉन माइटी, दैट्स गॉन फ्लाइटी. अंपायर का इशारा यहां पर आएगा. ठोक कम ठोक. सिक्सर. बिल्कुल इसी 6 रनों की मदद से टीम की टोटल रन संख्या पहुंचती हुई 22 रन. क्या दमदार शुरुआत यहां पर नजर आती हुई. ये हाफ ट्रैकर की बॉल है. नहीं छोड़ेंगे. इसको भी फेंक दिया लॉन्ग लेग सीमा रेखा पार. अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 6 रन. एक बड़े ओवर की समाप्ति. टारगेट 70 का जरूर है, लेकिन विंदने टीम ने कच्चे पापड़ नहीं झेले जो इतनी आसानी के साथ गेंदबाजों को मौका देंगे. पहली ओवर में सलामी ठोक दी 28 रनों की बिना विकेट खोए नुकसान के ऊपर. डीजे तू भी ठोक. थँक्यू सो मच. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभ आगमन अर्थात आपल्या धुतुम गावातील एक दमदार व्यक्तिमत्व अर्थात माजी उपसरपंच सदानंद विठ्ठल ठाकूर यांचं शुभ आगमन झालंय. खास करून आपल्या धुतुम गावातील एक क्रिकेट प्रेमी क्रिकेटचे चाहते अर्थात माजी क्रिकेटपटू मोतीराम जयराम ठाकूर यांचं सुद्धा 3 दिवसामध्ये शुभ आगमन आहे. त्यांचं सुद्धा सरचे स्वागत असेल. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच कांतीलाल ठाकूर यांचं सुद्धा शुभ आगमन. तर पुन्हा एकदा मित्रांनो जाऊया आपण सुमधुर गोड आवाज प्रवीण गायकर सर. दमदार शुरुआत. पहले विकेट के लिए भी पहले सत्र में जब बल्लेबाजी कर रही थी जिया 11 गावदेवी साई टीम, तो उनकी भी शुरुआत काफी दमदार हुई थी. जहां पर बात करेंगे बल्लेबाज संकेत और उनके समेत बल्लेबाज थे मेरे ख्याल से अनिकेत मुकल. दमदार शुरुआत की थी, लेकिन उसका जवाब देते हुए ये देखिए विंदने टीम के बल्लेबाजों ने ताबड़तोड़ शुरुआत. पहली 6 की 6 गेंदें अगर दोनों बल्लेबाजों की बात करेंगे ना तो सूरज ने बनाए और उसके साथ बल्लेबाज
आकाश पाटिल ने बनाए टोटल 16 रन, यानी कि 3 गेंदों में दोनों भी बल्लेबाजों ने 3-3 गेंदों का सामना किया है और क्या दमदार 24 गेंदें बची है। 42 रनों की यहां पर आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। ओवर द विकेट पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ में लगभग डीप में फील्डर आए थे, कैच की कोशिश में कैच भी नहीं मिला और फील्डिंग भी हुई खराब। मौका मिला बल्लेबाज को, गेंद सीमा पार, 4 रन। बिल्कुल दमदार शुरुआत होती हुई 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई 32 रन। जीतने के लिए बात करेंगे, 23 गेंदें बची है। तेईस गेंदें 38 की दूरी, ये भी जाएगी, ये भी जाएगी, लॉन्ग लेग के ऊपर से वाइड शॉट, इट्स अ क्रैकिंग, गेंद सीमा पार, 6 रन। विजेंद्र वराटे सर, बिल्कुल वाकलन टीम आज नहीं है। यूट्यूब के माध्यम से जो सभी दर्शक यहाँ पर सवाल पूछ रहे कमेंट्स में कि आज कौन सी टीम है, बिल्कुल लाइव लॉट्स आपके सामने भी प्रणय मात्रे ने बिल्कुल डाला है। तो निश्चित तौर पर थोड़ी सी कई टीमें ऑन द वे है, उसकी वजह से शायद घोरसई और धारावी का मैच भी खेला जाएगा अगर कल्याण से कुंदी टीम थोड़ी सी लेट आती है तो। लेकिन देखेंगे जबरदस्त क्रिकेट के यहाँ पर मैचेस यहाँ पर नजर आते हुए। जैसी गेंद बल्ले के रडार में आई, आप कौन रोकेंगे इस तूफान को, सूरज को रोकना मुश्किल हो रहा है। एक समय लग रहा था कि यहाँ पर जिया 11 गावदेवी साई टीम को ये लक्ष्य थोड़ा सा सुरक्षित था, लेकिन पहले ही 2 ओवर में बल्लेबाज आकाश पाटिल और सूरज पाटिल की बंदूक की जोड़ी, क्या दमदार बल्लेबाजी यहाँ पर नजर आती हुई। समीकरण बदलता हुआ, अब गेंदें बची है टोटल 22 और जीतने के लिए 32 रनों का लक्ष्य। अगर 100 भी टारगेट होता ना मेरे ख्याल से, तो ये टारगेट भी आसानी के साथ हो सकता था। ये शुरुआत नजर आ रही है, लेकिन 70 का टारगेट है, उसी 70 का लक्ष्य का पीछा करते हुए आउटस्टैंडिंग परफॉर्मेंस, क्या शुरुआत हो रही है। ये 5 ओवर का मैच है, ये 50 ओवर का मैच नहीं है अंतरराष्ट्रीय, जहां पर आप 70, 100, 150 की भागीदारी बना सके। यह हमारे ग्रामीण टेनिस क्रिकेट है, जो टेनिस बॉल खेली जाती है, सिर्फ 5-6 ओवर के मैचेस होते हैं। यहाँ पर 20-25 की भागीदारी भी बनाते हैं ना, ये महत्वपूर्ण होती है और वही नजर आए विंदने टीम की ओर से। ये भी जाएगी मेरे ख्याल से, लेकिन फील्डर इस बार दबा, गेंद के नीचे अच्छी साझेदारी बन रही थी, लेकिन उस साझेदारी को तोड़ने का काम किया कैप्टन प्रतीक मोकल ने, और यह पहला बड़ा झटका वंश 11 मरुआई विंदने टीम को। मी पुन्हा येईन, या 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 आमच्या बोकांडी बसा। बल्लेबाज होंगे मैदान से बाहर, छोटी हाईट बड़ी फाईट, जिथे विषय गंभीर तिथे नेहमी साफ फलंदाज सूरज खंबीर आणि कमालीची फलंदाजी। आणि असं म्हटलं जातं कधी कधी की जेवढी परिस्थिती बिकट तेवढाच शिवरायांचा मावला तिखट। दमदार कामगिरी केली या खेळाडूने आणि मात्र मैदानातून बाहेर गेलाय। संघाची धावसंख्या एकूण जर विचार केला तर तब्बल 38 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। रनों और गेंदों के बीच में फासला आखिरकार यहाँ पर 21 गेंदें बची है, 32 रनों की यहाँ पर आवश्यकता है। 1 विकेट की तलाश थी, एक साझेदारी तोड़ने की तलाश थी, वो साझेदारी बिल्कुल तोड़ते हुए ये गेंदबाज कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। प्रतीक मोकल गेंदबाजी के मार्ग पर तैयार, अनिकेत स्ट्राइक एंड पर। आते ही बड़ा शॉट खेलने का प्रयास किया था, बल्ले का बाहरी किनारा, फर्स्ट स्लिप में फील्डर थे जिसने फ्लाइंग लगाई थी, जंप ली थी हवा में, लेकिन कैच से थोड़े से दूर रहे। तब तक मौका मिला बल्लेबाज को 1 रन लेने का। समीर जी कटेकर साहब, सतीश जी कटेकर एवं जोड़ी ऑफ बंगारपाड़ा, जिनके माध्यम से आपने आमदार ट्रॉफी देखी, तो बिल्कुल ओम साई बंगारपाड़ा टीम के पुरस्कार करते हैं। उनके समेत हमारे दमड़े साहब, आपका भी स्वागत करते हैं। विघ्नेश, आपका भी स्वागत है। और बिल्कुल यहाँ पर टीम की रन संख्या एक सिंगल्स की मदद से 39 रन स्कोर कार्ड के ऊपर पहुंचती हुई 31 की आवश्यकता। ओ कमाल का स्ट्रोक है, क्रिकेट की मादक सौंदर्यता दिखाते हुए पॉइंट के ऊपर से गेंद को खेला है, डीप पॉइंट, सीमा रेखा पार, 4 रन। आकाश पाटिल के बल्ले से निकला हुआ ये 4 रन, और आकाश के बल्ले से चौका निकलने के बाद रन संख्या पहुंची है 43।
43 रन जीतने के लिए अब 19 गेंदें बची है, 27 रनों की यहां पर आवश्यकता है। 4 गेंदें खेलिए, 20 रनों की शानदार पारी अपने टीम के लिए दिखाते हुए। अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंकने की कोशिश तो जरूर की थी, ऑफ स्टंप यॉर्कर का प्रयास था, बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति। अंतिम गेंद के ऊपर आया नंबर डॉट। और पहले 2 पावर प्ले की अगर बात करेंगे, दादागिरी प्रस्थापित करती हुई वंश 11 मरुआई विंदा ने बी टीम, माफ कीजिएगा, वंश 11 मरुआई विंदा ने ए टीम का स्कोर है। बिल्कुल यहां पर बात करेंगे टोटल 1 विकेट के नुकसान के ऊपर 43। जीतने के लिए बात करेंगे आने वाली 18 गेंदें और मेरे ख्याल से 27 रनों की आवश्यकता। ठाकूर आपण पाहिलं तर संपूर्ण या आज डीजेच्या माध्यमातून कीबोर्डवर जातं डीजेच्या या ठिकाणी निशांत ठाकूर अर्थात मॅन फ्रॉम नावे अतिशय जबरदस्त मित्रांनो हे 2 ब्रँड बनलेत, मग निशांत ठाकूर असेल किंवा आपल्या सर्वांचा लाडका मॅडी। खास करून मित्रांनो या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी तरुण वयामध्ये अर्थात मित्रांनो दिल्या अर्थात मित्रातील दोस्त दुनियादारी आणि म्हणूनच आपण पाहिलं तर प्रीतम हरिश्चंद्र घरत अर्थात यांचं सुद्धा शुभागमन आहे। परंतु मित्रांनो जॉनी जनार्दन म्हणून आपण पाहिलं तर मग या ठिकाणी संतोष असेल किंवा महेंद्र असेल आणि खास करून जयेश घरत। परंतु या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दुसरी एक व्यक्तिमत्व जोडी अर्थात मित्रांनो वीरू आणि जय म्हणजे मेघनाथ ठाकूर आणि सुनील ठाकूर। लेट्स गो, तो चलते हैं एक बार फिर वो सुमधुर आवाज प्रवीण गायकर सर। थैंक यू 18 गेंदें बची है, 27 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। गेंदबाजी के मार्ग पर आते हुए चेतन मोकल, पहली गेंद के ऊपर बड़ा शॉट खेलने का इरादा, लेकिन शॉट फाइन लेग के रीजन में फील्डर थे कैच के नीचे, थोड़े से दूर बने, मौका मिला बल्लेबाज को टोटल 2 रन लेने का। 2 रनों की मदद से यहां पर विंदा ने टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ। टोटल बात करेंगे 45 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब जीतने के लिए गेंदें बची है 17 और मेरे ख्याल से 25 रनों की बिल्कुल यहां पर आवश्यकता है। मैच काफी कड़ा है, संघर्ष भी बहुत बड़ा है, लेकिन संघर्ष के मुकाबले में जीत किसको मिलेगी। लेफ्ट आर्म ओवर द विकेट, गेंदबाजी का एक्शन आप बिल्कुल देख सकते हैं, बेहतरीन है। गेंद रिलीज करने के बाद थोड़ा सा उनके मुंह से आवाज आती है, जब फास्ट गेंद आप रिलीज करते हो ना, ये रिएक्शन हमेशा गेंदबाजों की ओर से नजर आते हैं। ये शॉट ऑफ गुड लेंथ थी, थोड़ी सी उछली हुई गेंद थी, ऑफ कटर थोड़ी सी नरद नजर आई। डॉट बॉल की समाप्ति। पावर प्ले के ओवर समाप्त हो चुके हैं, फील्डिंग हटाई गई है। अब फायदा मिलेगा गेंदबाज को, हवा में काफी देर तक फील्डर मिड विकेट के गेंद के नीचे डीप में आकर कैच को पकड़े, बेहतरीन फील्डिंग और ये दूसरा करारा झटका लगेगा बैटिंग करने वाली टीम वंश 11 मरुआई विंदा ने टीम को। नितीन कडव देखील मॅचला एन्जॉय करत आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत करूया। आज मात्र चांगले संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील। आता मात्र एका विकेटची गरज होती आणि तो विकेट्स मात्र इथे मिळवून दिलाय तो गोलंदाज चेतन मोकल यानं। कधी कधी श्याम ठाकूर साहेब असं सांगितलं जातं, टिकली जरी 2 रुपयाची असली तरी ती कपालीच लावतात आणि पैंजण जरी सोन्याचं असतं ना ते पायातच घालतात। तुमचं अस्तित्व तुमच्या किमतीवरून ठरत असतं आणि इथे तुम्हाला ती किंमतशीर कामगिरी मात्र मैदानावरती करावी लागेल, कारण सातत्याने चांगलं योगदान आतापर्यंत दोन्ही संघांच्या माध्यमातून कोणी किती पावसाळे पाहिले हे महत्त्वाचं नसतं, त्या पावसाळ्यात किती चिखल झालाय त्या चिखलाला तुडवून तुम्ही वाट कशी निर्माण करता हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असतं आणि तशीच कामगिरी आता इथे मैदानावरती करावी लागेल। गेंदबाज तैयार, इट्स अ वेरी गुड बॉलिंग, ग्रेट कमबैक फ्रॉम द साइड इन। ऑन साइड में फिर से एक बार इस गेंद को टैप किया है, लॉन्ग ऑन में फील्डर वहां पर आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे। 1 रन लेने का मौका था बल्लेबाज के पास, इसी 1 रनों की मदद से दोनों बल्लेबाजों ने अपने छोर बदले और हालांकि टीम की रन संख्या 1 रनों की मदद से आगे पहुंचती हुई। टोटल 46 रन, रनों और गेंदों के बीच में फासला 14 गेंदें बची है, 24 रनों की यहां पर आवश्यकता है। पहले 2 ओवर में खेल रहा बिल्कुल वंश 11 मरुआई विंदा ने टीम के नाम पर, और ये तीसरा ओवर अगर आप बात करेंगे ना तो थोड़ा सा अच्छा संकेत दे रही है मेरे ख्याल से जिया 11 गावदेवी साई टीम के लिए। जबरदस्त लड़ाई दोनों टीमों के बीच में बिल्कुल यहां पर नजर आती हुई, लेकिन इस जंग में जो जीतेगा वो सीधा आगे के सफर में क्वालिफाई करेगा। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तेज बॉल, इस बार डालने की कोशिश, ऑफ स्टंप से बाहर है अंपायर का व्हाइट बॉल का करार। वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई, वाइड की मदद से टीम की रन संख्या टोटल पहुंचती हुई 47 रनों के ऊपर। देखिए एक रन है ना बहुत इंपॉर्टेंट होगी इस समय में,
क्योंकि इन्वेस्टमेंट तो बहुत ज्यादा जरूर की थी, लेकिन इस इन्वेस्टमेंट को बचाते हुए गेंदबाजों ने भी काफी रन खर्च किए और यहाँ पर देखेंगे तीसरे ओवर में वेरी गुड कमबैक करते हुए स्टैंड एंड डिलीवर लॉन्ग ऑन के ऊपर से खेला स्ट्रोक को और ये गेंद जाएगी सीमा पार। आता हुआ बड़ा शॉट बैट्समैन मेरे ख्याल से योगेश पाटिल के बल्ले से 6 रन। पापणीला पापणी भिडते तिला निमित्त म्हणतात, वाघ 2 पावले मागे सरकतो त्याला अवलोकन म्हणतात आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या वाघाला राजे शिव छत्रपती म्हणतात। तशीच धाड ही फलंदाज मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळते। इस बीच शॉट एक्स्ट्रा कवर में 30 यार्ड सर्कल में फील्डर थे गजानन मोकल, बढ़िया फील्डिंग और इसी के साथ ये मिलेगा विकेट गेंदबाज को और 3 ओवर की हुई समाप्ति और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद हालांकि रन संख्या पहुंची है 50 कंप्लीट हो चुकी है, 53 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है 12 और जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। पानी लेकर जाइए दोनों मैदान के अंदर। नक्कीच आपण पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी अर्थात क्वालिफाईड पंच मित्रांनो खेळाडू खेळ खेळून जात असतात। अर्थात या ठिकाणी आपण पाहिलं तर सर्वात मोठं जबाबदारी जोखमीची बाजू कुठली असेल तर मित्रांनो जे काम अर्थात मित्रांनो या संपूर्ण 3 दिवसाच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थात रेफरी, ज्युरी या ठिकाणी अंपायर्स आणि खास करून या ठिकाणी नीरजजी राणावत यांचं शुभागमन आहे। हृदयाच्या अंतकरणापासून आपलं सुद्धा मनपूर्वक सरचे स्वागत असेल। कारण मित्रांनो आज आपण पाहिलं तर सरपंच उपसरपंच चषक आशीर्वाद सांस्कृतिक कला क्रीडा व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, परंतु मित्रांनो आज सरपंच पदी असताना आज या धुतुम गावासाठी अर्थात 8 मार्च एक आपण पाहिलं तर कन्या दिन हे औचित्य साधून सर्वात मोठं काम केलं अर्थात या संपूर्ण ग्रामपंचायतच्या माध्यमातून। अर्थात पाहिलं तर मित्रांनो शुद्ध पाण्याचं एक जबरदस्त ATM च्या माध्यमातून शुद्ध पाणी असेल किंवा आपण पाहिलं रायगड जिल्हा परिषद सदस्य अर्थात शाला त्या माध्यमातून पहिला फ्लोअरचं काम असेल किंवा आपण तिसरं कार्य असेल पाहिलं तर मित्रांनो या ठिकाणी अर्थात माझ्या तरुणांसाठी जिमचं काम असेल, परंतु चौथं काम सर्वात मोठं काम अर्थात जे मला आवडलं ते काम अर्थात मित्रांनो खास करून पाहिलं तर कन्या अर्थात जन्म या कन्या जन्माच्या निमित्तानं अर्थात जन्माला येणाऱ्या कन्येला 25,000 रुपयाची FD ही सर्वात मोठी एक मित्रांनो या रेश्माताई सरपंच आणि संपूर्ण या ग्रामपंचायतच्या माध्यमातून अर्थात मित्रांनो खास करून सांगायचं झालं तुम्ही जसं पाहिलं जग मला देखील पाहू द्या, नका मारू गर्भाधीचं मला देखील जन्म घेऊ द्या ही अर्थात मित्रांनो सर्वात मोठी शोकांतिका होती आणि ते काम अर्थात रेश्माताई यांच्या माध्यमातून झालंय। O2 प्रवीण गायकर सर। नक्कीच सरपंच साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण शक्य नसतं कुठल्याही राजकारणाची वाटचाल करत असताना, कारण तुमच्या कामाची दखल घेतली आणि म्हणून या तमाम जनतेने तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या जनतेने मात्र सार्थ करून दाखवलं रेश्माताईंनी। आणि नक्कीच बलाढ्य धुतुम सारख्या ग्रामपंचायतीवरती त्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य आणि का मला माझ्या कामाची दखल घेतली आणि आदर्श सरपंच पुरस्कार रायगड अलिबाग इथे देण्यात आला आणि खऱ्या अर्थानं त्या सरपंच साहेबांचं आणि उपसरपंच साहेबांचं मनापासून कौतुक करूया। 85 सरपंच एकूण 850 पैकी हे खऱ्या अर्थानं भाग्य मानावं लागेल। तो इस बीच बल्ले का बाहरी किनारा लगाए और शुरुआत काफी बेहतरीन होती हुई चौथे ओवर में गेंदबाज प्रतीक मोकल के माध्यम से और एक झटका लगेगा यहां पर साई विंदने टीम को। तो बिल्कुल यहां पर मच्छिंद्र पाटिल सर रोहिंजन इनका शुभागमन हो चुका है। आइए सर आपका स्वागत करते हैं। एक बड़ा खतरनाक जबरदस्त कमेंटेटर जो बुलंद तोफ जिन्हें कहा जाता है, बिल्कुल उनका भी शुभागमन हो चुका है। आइए आपका हार्दिक स्वागत है। मैच काफी रोमांचक मोड पर 11 गेंदें बची है, जीतने के लिए 17 रनों की आवश्यकता। क्या मैच है, बिल्कुल आएगा मुकाबले में असली मजा, क्योंकि अभी तक यहाँ पर बात नहीं है। मेरे ख्याल से बात करेंगे तो बैटिंग फील्डिंग करने वाली टीम
जिया 11 गावदेवी साई, और बाजी हारी नहीं अभी तक बात करेंगे वंश 11 मरुआई विंदने टीम ने। 11 गेंदें बची है, जीतने के लिए अभी भी 17 रनों की यहाँ पर आवश्यकता है। कप्तान ने फिर से एक बार अपने कंधों के ऊपर गेंदबाजी की जिम्मेदारी सौंपी है। देखेंगे सेकंड स्पेल में किस तरीके की गेंदबाजी करेंगे। पहले स्पेल में टोटल 15 रन खर्च किए थे, एक सफलता उनके नाम पर थी, लेकिन यहाँ पर देखेंगे प्रतीक मोकाल सेकंड स्पेल में किस तरीके की गेंदबाजी कर पाते हैं। बल्लेबाज है प्रणय और उनका साथ देंगे गीतेश जोशी। विंदने टीम का मिडल ऑर्डर्स का मेरे ख्याल से यह सबसे मजबूत बल्लेबाज जाना जाता है, लेकिन आज इसकी मजबूती की जरूरत होगी। फेविकोल से चिपकना होगा, उस तरीके का क्रिकेट अगर खेल पाते हैं तो शायद खेल का असली मजा आएगा। बारी बारी सबकी बारी, पहले बारी थी बल्लेबाजों की साई टीम के, अब बारी है मेरे ख्याल से विंदने टीम की। 900 से अधिक दर्शक मैच का आनंद लेते हुए ये गेंद लो फुल टॉस थी, गैप ढूंढने की कोशिश है जरूर। लॉन्ग ऑफर एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी गेंद के नीचे आते हुए उठाएंगे, फील्ड करेंगे। मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का, 2 रनों की मदद से यहां पर विंदने टीम का स्कोर बनता हुआ टोटल अब तक 55, यानी कि जीतने के लिए बात करेंगे 10 गेंदें बची है, 15 रनों की यहां पर आवश्यकता है। क्या मैच रफ एंड टफ आखिर के क्षणों तक ये मुकाबला बिल्कुल चलता हुआ। नहार मंजूर है विंदने टीम को, लेकिन जीतना जरूर है साई टीम को। लेकिन देखेंगे कौन सी टीम जाएगी आगे। ये मजले क्रम की मजबूत कड़ी क्यों कही जाती है, इसका उदाहरण पेश करते हुए ठोक दिया है लॉन्ग ऑन के ऊपर से ये दमदार 6 रन। तर नक्कीच त्याच्यानंतर कौतुक करावं लागेल सरपंच मॅडम साहेबांचं, कारण सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य धाबा पाहिजेत मॅच जिंकण्यासाठी। आता विचार केला 9 बॉल आणि 9 धाब्यांची गरज। सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्याकडून राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार, त्याच्यानंतर पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे बीजमाता यांच्या हस्ते अहमदनगर देखील येथे खऱ्या अर्थानं सन्मान देऊन आमच्या सरपंच साहेबांना खऱ्या अर्थानं पुरस्कृत केले, सन्मानित केले गेलं होतं। त्यांचंही कौतुक करूया। इस बीच अच्छी गेंद थी, पड़ने के बाद थोड़ी सी स्लो हुई जरूर, लेकिन डॉट बॉल की समाप्ति। बिल्कुल अब आने वाली गेंदें बची है 8 और जीतने के लिए 9 रनों की आवश्यकता। क्या मैच यहां पर चलती हुई दोनों टीमों के बीच में, लेकिन पूरी तरीके से बात करेंगे अभी भी यहां पर दमखम दिखाती हुई तो निश्चित तौर पर गेंदबाजी करने वाली यहां पर जिया 11 गावदेवी साई। एक एक गेंद इंपॉर्टेंट होगी और बिल्कुल यहां पर इंपॉर्टेंट गेंदें दोनों टीमों के लिए है। ये भी थोड़ी सी स्लो की थी, पड़ने के बाद थोड़ी सी बाहर की तरफ निकली, शायद अब भी मुकाबले में बने रहने की कोशिश कर रही है। 7 गेंदें 9 रनों की आवश्यकता। सोचो ये गेंद अगर डॉट बॉल आएगी तो शायद मुकाबला थोड़ा सा बना रहेगा, क्योंकि पहले से ये विकेट मेरे ख्याल से बल्लेबाजों को साथ दे रही है। मचिंद्र पाटिल सर 70 रन का टारगेट है, एक हाईएस्ट टोटल बना दिया पिछले 2 रात्रि के हिसाब से अगर बात करेंगे। 7 गेंदें 9 रनों की दूरी ये लीजिए, लेकिन इस बार वाइड बॉल का करार, बाहर की तरफ जाती हुई गेंद ये चलिए थी। 2 गेंदें बेहतरीन लाइन से फेंकी थी, लेकिन उसके बाद बात करेंगे थोड़ी सी दिशाहीन गेंदबाजी रही और अंपायर का वाइड बॉल का करार। वाइड की मदद से रन संख्या पहुंचती हुई 62 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला 7 गेंदें 8 रनों की बिल्कुल आवश्यकता है। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का नियम है। इस बार हल्के हाथों से कट किया इस गेंद को, खराब फील्डिंग हुई, 1 रन तो जरूर मुकम्मल। दूसरे की कोशिश यहां पर करते हुए मौका मिला बल्लेबाज को और ये लीजिए 2 रन, खराब फील्डिंग। ये समय नहीं है, खराब फील्डिंग करेंगे और इसी 2 रनों के साथ रन संख्या बनती हुई टोटल 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद 64 रन। जीतने के लिए 6 गेंदें 6 रनों की आवश्यकता। कुंदे टीम की कैप्टन भूमि 11 कुंदे, बिल्कुल भूमि 11 मांडा टीम भी आप भूमि के नाम से देखते हैं, लेकिन इस बार भूमि 11 कुंदे टीम बिल्कुल इनका आगमन हो चुका है। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे दोनों टीमों के बीच में असली लड़ाई होगी। भूमि 11 कुंदे और उनके सामने खेलेगी एकता स्पोर्ट्स ओम साई, माफ कीजिएगा ओम साई 11 मंगरपाड़ा टीम।
तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालंय मित्रांनो, अफाट कर्तृत्व आणि झुंजार नेतृत्व, एक उत्तुंग विचारसरणी, ज्याने एक निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि दुतुम सारख्या बलाढ्य ग्रामपंचायतीवरती ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं, त्या अर्थातच रेश्माताई शरद ठाकूर मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया. आणि त्यांच्या समेत माजी उपसरपंच सविताताई रुपेश ठाकुर मॅडम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचंही हार्दिक स्वागत. तो चलते हैं मुकाबले की तरफ. 6 गेंदें 6 रनों की आवश्यकता. पहली गेंद तेज बॉल डालने की कोशिश की थी, बिल्कुल यहाँ पर ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. अगर इस गेंद के ऊपर अपर कट भी खेलते तो शायद ये चौका बन सकता था, लेकिन एज भी लगता तो मुश्किल भी बन सकता, इसीलिए छोड़ने दिया, रिस्क नहीं लिया, क्योंकि जीवन भी लाइफ इंश्योरेंस की तरह है, रिस्क लेना ही पड़ता है तो कभी कभी बचना भी पड़ता है. उसी तरह का ये जाने दिया इस गेंद को. व्हाइट बॉल का करार. अब 6 गेंदें बची है, 5 रनों की यहाँ पर बिल्कुल आवश्यकता है. सुंटी मामा जोहे के मैच का आनंद लेते हुए बैट का एज लगा है, लॉन्ग स्टॉप में गेंद जाती हुई बीट करती हुई खिलाड़ियों को ये जीत का चौका देने वाली ये चौका होगा. सीमा पार 4 रन. थँक्यू. अतिशय सुमधुर संगीत, मराठी सिनेश्रेष्ठातील एक अनोखा लखलखता तारा दादाजी कोंडके यांच्या आठवणीला उजाला देण्यासाठी हे सुमधुर रिमिक्स तुम्ही ऐकलं. भाऊ कदम यांनी हे सादर केलेलं, खऱ्या अर्थानं नृत्य केलेलं हे गाणं. तो इस बीच बल्ले का बाहरी किनारा, फिर से एक बार विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाएगी. जीत के लिए मात्र सिर्फ 1 रनों की आवश्यकता है. यहाँ पर बात करेंगे नए बैट्समैन मैदान के अंदर आते हुए नीलेश. जीतने के लिए गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 4 और सिर्फ 1 रनों की यहाँ पर आवश्यकता है. नीलेश पाटिल नए बैट्समैन. रुपेश बोपी मैच का आनंद लेते हुए उनका भी स्वागत करते हैं. रुपेश मात्रे साहब बिल्कुल यहाँ पर बात करेंगे ना तो वाकलन टीम नहीं है, बामन डोंगरी टीम नहीं है संदीप नाइक साहब. इसके बाद मैच खेला जाएगा मेरे ख्याल से भूमि 11 कुंदे और भंगारपाड़ा के बीच अगली मैच होगी. 1 रन की आवश्यकता है. मुकाबला बिल्कुल पूरी तरीके से खुला हो चुका है, लेकिन देखेंगे अभी भी कितना संघर्ष कर पाएगी यहां पर साई टीम 1 रन के लिए. बाहरी किनारा लगा है, अंपायर का इशारा से पहले ही लौट पड़े और एक बड़ा झटका. क्या ये कारनामा कर पाएगी यहां पर साई 11 टीम. 3 गेंदें बची है, 1 रन की आवश्यकता. तो भंगारपाड़ा टीम कैप्टन आइए टॉस के लिए. तो भूमि 11 कुंदे टीम के कप्तान मौजूद है. चलिए, कल्याण से ये टीम समय पर पहुंची है तो भंगारपाड़ा टीम के कप्तान से भी हम जरूर गुजारिश करते हैं कि आप भी यहां पर टॉस के लिए संपर्क करें. तो 3 गेंदें बची और जीतने के लिए 1 रनों की बिल्कुल आवश्यकता. प्रोफेसर समाधान पाटिल सर बिल्कुल मैदान के अंदर आते हुए, 3 गेंदों में 1 रन बचाना मुश्किल है जरूर, लेकिन कोशिश करेगी. अक्षय पवार ने इससे पहले ओवले के मैदान के ऊपर वो कारनामा किया था फुंडे टीम के अगेंस्ट. अगर वो इतिहास हो पाता है तो सुवर्ण अक्षरों में ये मैच को लिखा जाएगा. सरपंच उपसरपंच ट्रॉफी धुतुम के इस क्रीडा नगरी में. कल धुतुम, पहले दिन धुतुम, दूसरे रात्रि में जासई, और ये देखिए तीसरे रात्रि में कौन सी टीम जाएगी. सुपर 3 में गेंदबाज तैयार. 1 रन की जरूरत थी, फ्लिक सिर्फ दिशा दी इस गेंद को और बिल्कुल यह मुकाबला जीता वंश 11 मरुआई विंदने टीम ने. हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम जिया 11 गावदेवी साई. 12वें खिलाड़ी के चेहरे के ऊपर बिल्कुल हंसी नजर आती हुई. थैंक यू. तर टॉस इथे केला जाईल. अर्थातच भूमी 11 कुंदे विरुद्ध भंगारपाडा. आमचे सर आले त्या नीरज राणावत सर. तर स्वप्नील भुजंग साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला आणि टॉस जिंकलाय भूमी 11 कुंदे.